विठ्ठल कोळेकर यांच्या वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव, सांस्कृतिक भवनाच्या उद्घाटनासह मान्यवरांचा झाला सत्कार। विठ्ठल कोळेकर व हलसिद्धनाथ शिक्षण व सहकार समूहाला सर्वतोपरी सहकार्य करणार विवेक पाटील। येथील श्री हलसिद्धनाथ सहकार व शिक्षण समूहाचे संस्थापक पत्रकार विठ्ठल कोळेकर यांच्या 51व्या वाढदिवसानिमित्त राजकीय, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांच्यासह शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या। वाढदिवसाचे औचित्य साधून श्री हलसिद्धनाथ सभागृहाचे उद्घाटन, वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांचे बक्षीस वितरण, इयत्ता 10वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार यासह राजकीय क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार समारंभ पार पडला। सुरुवातीला सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संस्थेचे आराध्य दैवत श्री हलसिद्धनाथ महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले। उपस्थित सर्व मान्यवरांचा गुलाब पुष्प देऊन संस्थेच्या वतीने स्वागतपर सोहळा पार पडला। त्यानंतर नव्याने उभारण्यात आलेल्या श्री हलसिद्धनाथ सभागृहाचे उद्घाटन, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, वक्तृत्व स्पर्धेतील विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले। त्यानंतर संस्था व उपस्थित मान्यवरांच्या वतीने विठ्ठल कोळेकर यांचा शाल, श्रीफळ, फेटा व पुष्पगुच्छ देऊन केक कापून वाढदिवसाचे अभिष्ट चिंतन करण्यात आले। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महादेव बरगाले सर होते, तर सत्कार मूर्तीमध्ये माजी आमदार विवेक पाटील, बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे सर, तसेच प्रमुख उपस्थितीमध्ये प्राध्यापक S.K. खजन्नावर, चिकोडी जिल्हा धनगर समाजाचे अध्यक्ष R.K. धनगर सर, दत्तगुरु पतसंस्थेचे चेअरमन सचिन खोत, ग्रामपंचायत सदस्या विद्याताई भटकर, महालक्ष्मी पतसंस्थेचे चेअरमन बाळासाहेब कागले, निपाणी भाग भाजपा ग्रामीणचे उपाध्यक्ष बाळासाहेब हादीकर, मार्केटिंग कमिटीचे अध्यक्ष आनंदा यादव, मधुकर पाटील, मल्लिकवाडचे गंगाराम मोर्डे आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी बोलताना माजी आमदार विवेक पाटील म्हणाले, कोगनोळी सारख्या ग्रामीण भागामध्ये स्वतःचा व्यवसाय व नोकरी सांभाळत मातब्बराशी टक्कर देऊन हलसिद्धनाथ शिक्षण संस्थेचे संस्थापक चेअरमन विठ्ठल कोळेकर यांनी गगनभरारी घेतली असून भविष्य काळामध्ये श्री हलसिद्धनाथ शिक्षण संस्थेच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहून विठ्ठल कोळेकर यांना सर्वतोपरी सहकार्य करू असे आश्वासन दिले। तर सत्काराला उत्तर देताना लक्ष्मणराव चिंगळे म्हणाले, सहकार व शैक्षणिक क्षेत्रात नेत्रदीपक अशी कामगिरी श्री हलसिद्धनाथ सहकार व शिक्षण समूहाची असून विठ्ठल कोळेकर यांच्याकडे असलेली निर्णय क्षमता, जिद्द, चिकाटी ही त्यांना नक्कीच एक दिवस यशापर्यंत पोहोचवणार आहे। काम करत असताना अनेक अडचणी निर्माण होत असतात। या अडचणीच्या वेळी सहनशक्ती ठेवून पुन्हा एकदा फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेणे हेच आता महत्वाचे असून विठ्ठल कोळेकर हे भविष्यकालीन वाटचालीमध्ये फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेतील असा आशावादही यावेळी त्यांनी व्यक्त केला। तर अध्यक्षीय मनोगतामध्ये बोलताना महादेव बरगाले म्हणाले की विठ्ठल कोळेकर यांचा 51वा वाढदिवस जरी मोजण्यासाठी असला तरी त्यांच्या राजकीय जीवनातील ही युवा अवस्था असून आता विठ्ठल कोळेकर यांनी सामाजिक, शैक्षणिक, सहकारातील क्षेत्राबरोबरच राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा प्रवेश करणे गरजेचे असून त्यांना निप्पाणी भागातून एक उद्योन्मुख नेतृत्व म्हणून सर्व धनगर समाजाचे नेते व कार्यकर्ते नक्कीच सर्वतोपरी सहकार्य करतील आणि आम्ही सर्व त्यासाठी कटिबद्ध होत असे सांगितले। यावेळी विठ्ठल भिरदेव पतसंस्थेचे संस्थापक R.K. धनगर सर, दत्तगुरु पतसंस्थेचे चेअरमन सचिन खोत, आनंदा यादव, बाळासाहेब कागले, बाळासाहेब हादीकर आदी मान्यवरांनी आपल्या मनोगतातून विठ्ठल कोळेकर यांच्या कार्याचा आढावा घेतला। विठ्ठल कोळेकर यांना वाढदिवसानिमित्त माजी खासदार रमेश कत्ती, माजी आमदार महंतेश कवटगिमठ, माजी मंत्री सौ शशिकला जोल्ले आदी मान्यवरांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या। तसेच के.डी. पाटील, मधुकर पाटील, प्राध्यापक शिवाजी खोत, उद्योगपती अभयसिंह गायकवाड, आनंदराव पाटील, महाडू कोगनोळी सर, माजी मुख्याध्यापक बाबासाहेब चौगुले, महावीर चौगुले, ग्रामपंचायत सदस्य कृष्णांत भोजे, शिवाजी पसारे, अनिल बर्गे, मुकेश घुगरे, अवधूत ढोबळे, सुनील गवळी, अजित कोळेकर सर, संजय कोळेकर यांच्यासह कोगनोळीमधील विविध सेवा संस्थांचे पदाधिकारी, ग्रामपंचायतीचे सदस्य आदींनी प्रत्यक्ष भेटून दूरध्वनीद्वारे शुभेच्छा दिल्या।
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वाढदिवस गौरव समितीचे अध्यक्ष राजाराम चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली ब उद्धव काजवे महाराज, देऊ कोळी, रामचंद्र कोळी, रत्नदीप चौगुले, प्राचार्य चंद्रशेखर कुलकर्णी, मुख्याध्यापिका तेजस्विनी सुतार, दीपक कांबळे, मीनाक्षी वाडकर यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपाली कांबळे यांनी केले तर आभार प्रियांका कोळी यांनी मानले। प्रवेश आपल्या मुलाला मुलीला नवोदयला प्रवेश हवा आहे का? तर मग कोगनोळी येथील निवासी व अनिवासी हालसिद्नाथ संस्थेचे दरवाजे प्रवेशासाठी आपली वाट पाहत आहे। मोजक्या जागा शिल्लक, उत्तम शैक्षणिक वातावरण, दर्जेदार शिक्षण, यशाची हमखास खात्री। तर मग चला आजच आपल्या मुलाचा प्रवेश निश्चित करूया। श्री हलसिद्धनाथ एज्युकेशन सोसायटीचे नवोदय करिअर अकॅडमी कोगनोळी, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 शेजारी, कर्नूर फाटा, कोगनोळी।